आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील वरपाडे रोड लगत बंगला भिलाटी अर्थात वीर एकलव्य नगर येथून जवळच असलेल्या BSNL कार्यालयामध्ये सातत्याने आदिवासी समाजात वावरणाऱ्या वानरास शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला होता। आदिवासी बांधव आणि भगिनींनी वानराचा अंत्यविधी हिंदू संस्कृती रीतिरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा विधिवत पूजा करून संपूर्ण शहरातून काढण्यात आली होती। अंत्ययात्रेस सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी शिंदखेडा शहरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते। आदिवासी समाजाचे सुपडू बंडू भील हे आग्या, तर अजय सुपडू भील, सागर आनंद भील, अजय आबा सोनवणे, भीमा सुरसिंग भील हे खांदेकरी जबाबदारी पार पाडली होती। पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी दशक्रिया विधी आणि उत्तर कार्य करण्यात आले। यावेळी आदिवासी समाजातील जवळपास 108 बंधूंनी टक्कल करून सूतक काढले। त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता। पुरोहित सतीश मुळे, तर रवी चित्ते, किरण चित्ते, सुदाम सैदाने, रमेश चित्ते, राजेंद्र पवार या नाभिकांनी सूतक काढले। विधिवत पूजा, पिंडदान, गंधमुक्त आणि दशक्रिया विधी उत्तर कार्य संपन्न झालं। BSNL चे दिगंबर उर्फ रिंकू पाटील सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। अन्नदानासाठी आदिवासी समाज आणि शहरातील प्रतिष्ठित दानशूर ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केली। यासाठी आदिवासी समाज, सकल हिंदू समाज आणि हनुमान भक्त दामोदर व्यायामशाळा शिंदखेडा यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले। शनिवार रोजी हनुमंताचा दिवस मानला जातो। त्या दिवशी हनुमान रूपी वानरास सर्व विधिवत पूजेने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। आज वीर एकलव्य नगरमध्ये मागील 5 दिवस ज्याच्या आपला बजरंगबली यांच्या सैन्य वानर यांचे निधन झालं होतं, त्यानंतर आज 10 वाजता कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। तर सर्व आदिवासी बांधव इथं उपस्थित होते आणि आम्ही आदिवासी जंगल जमीन वर प्रगती पुणणारे लोक आहेत, त्याच्यामुळे वानर हे आमचे देव आहे। तर आदिवासी संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्ही 10 वाजता कार्यक्रम करण्यात आला। आपकी जय, जय आदिवासी। वीर एकलव्य नगरामध्ये ते सर्व लहान बालक त्या वानरासोबत खेळायचे आणि एवढं घरासारखं किंवा एक पारिवारिक संबंध त्यांचे झाल्यासारखं होतं। आपला समाज हा फक्त देव पूजा न करता प्राणी, पक्षी आणि निसर्ग पूजक आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण सर्व हिंदू समाजाच्या रीती परंपरेनुसार आज या ठिकाणी विधी संपन्न होतोय आणि आपण सर्व या परिसरातले ग्रामस्थ, शिंदखेडा शहरातले ग्रामस्थ या आपण दुःखामध्ये सहभागी आहोत। आपण आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला द्यायची। यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।